मंत्री छगन भुजबळ एमडी यांना पोर्टल बंद करण्यासाठी सांगतात. हे दुर्भाग्य. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सूचनेवरून हा सगळा कारभार होतोय. नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप. पोर्टल बंद पडल्यामुळे 15,000 मराठा तरुणांना ऐन दिवाळीत लाभ घेता आला नाही. नरेंद्र पाटलांची माहिती की एका बाजूला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मराठा समाजाच्या सोबत आहेत असं सांगतात. सरकारमधला एक मंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एमडींना सूचना करून हे पोर्टल बंद करतात. दुर्भाग्य आहे की सरकारमध्ये मंत्र्यांचा समतोल नाही आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून हा सगळा कारभार होतोय. पोर्टल बंद पडल्यामुळे आज 15,000 मराठा तरुणांना ऐन सणासुदीला त्या ठिकाणी महामंडळाचा लाभ घेता आला नाही. नरेंद्र पाटील उपमुख्यमंत्री अजित पवारांवर राजकीय द्वेषातून आरोप करतात. वैशाली नागवडे यांची टीका. अण्णासाहेब पाटील महामंडळाचे काम सुरळीत सुरू असल्याचं महामंडळाकडून कालच प्रेस नोट जाहीर करून सांगण्यात आलं होतं. वैशाली नागवडे यांची माहिती. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वेबसाईटचं काम उपमुख्यमंत्री अजितदादांनी बंद पडलं असे निरर्थक आरोप नरेंद्र पाटील साहेब यांनी केलेले. नरेंद्र पाटील साहेब आपल्याच महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी काल प्रेस नोट काढून सांगितलेलं आहे की ती वेबसाईट का बंद आहे. त्याच्यामुळे आपण जे आरोप करताय अजितदादांवर ते राजकीय द्वेषापोटी करताय हे नक्की झालेलं आहे. रायगडच्या रोहात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. रोहा तालुका उपाध्यक्ष मनोज खांडेकर आणि सुमित काते यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश. मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा प्रवेश. भोरमधली आताची भाजप म्हणजे थोपटे यांची भाजप आहे. शंकर मांडेकर यांची टीका. अन्य कोणी पक्षातलं येणार असेल तर त्यांना आम्ही सोबत घेणार. शंकर मांडेकर यांची माहिती. आताची भाजप म्हणजे थोपटे भाजप आहे हे वस्तुस्थिती आहे आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी आम्ही सक्षमपणे पुढे उभे आहे. परंतु यावर हेही सांगतो जर कोण बाकी पक्षातलं आमच्याकडे येणार असेल तर आम्ही त्यांनाही घेऊन पुढे जाणार आहे. नाशिकमध्ये शिवसेनेकडून धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता शिबिर. शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिबिराचं आयोजन. मंत्री दादा भुसे यांची माहिती. अनेक शासकीय योजनांचे लाभ तळागाळाच्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या विभागाच्या वतीने त्याची अंमलबजावणी केलेली आपण सगळ्यांनी बघितलेली आहे आणि म्हणून त्याच पद्धतीने ही योजना पण भविष्य काळामध्ये राबवली जाईल. सरकारमधले मंत्री वारंवार शेतकऱ्यांच्या विरोधात वक्तव्य करतात. यावरून असं वाटतंय की यांना सत्तेचा माज आला आहे. एकनाथ खडसे यांची राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका. या सरकारमधले मंत्री जे वारंवार शेतकरी विरोधी स्टेटमेंट करत आहे या अर्थी असं वाटते की यांना सत्तेचा माज आलेला आहे. व्होट चोरी विरोधात मुंबई युवक काँग्रेसचं जनजागृती अभियान. युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन आणि पदाधिकाऱ्यांकडून मेट्रो आणि लोकलमध्ये जनजागृती. प्रवाशांशी संवाद साधत माहिती पत्रकं वाटत जनजागृती. गौरक्षा आणि कबुतरांसाठी लढणाऱ्या निलेश चंद्रमुनी महाराजांची तब्येत अचानक बिघडली. त्यांच्यावर जसलोक रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पायात त्रास असल्यानं उपचारासाठी त्यांना 8 दिवस रुग्णालयामध्ये राहावं लागणार. कर्जत खालापूर मतदारसंघातल्या तरुणांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. खासदार सुनील तटकरे आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत प्रवेश. शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे, भाजपचे आमदार डॉक्टर राहुल आहेर आणि शिवसेनेचे नेते भाऊसाहेब चौधरी यांच्यात बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रितपणे लढण्याचा बैठकीत निर्णय. अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची मुंबईतील एका कार्यक्रमाला हजेरी. डॉक्टर शिवानी मयेकर राव यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे उपस्थित. शर्मिला ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. पुण्यातील जमीन प्रकरण दलित, बहुजन आणि वंचितांच्या अधिकारांवर डाका आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं ट्विट. न खाऊंगा न खाने दूंगा म्हणणाऱ्या मोदींनी सांगावं हेच तुमचं भ्रष्टाचार मुक्त सरकार आहे का? प्रकाश आंबेडकरांचा सवाल. मुंबईतील कांदिवलीमध्ये खासदार क्रीडा महोत्सवात कुस्तीचं आयोजन. देशभरातील पुरुष आणि महिला पैलवान यांचा मोठा सहभाग. कुस्तीमध्ये भाग घेणाऱ्या कुस्तीपटूंना कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेचं विजेते नरसिंग यादव आणि गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते सन्मान.
शहापूरमध्ये अवैधरित्या रेशन दुकानाच्या नावानं तांदूळ वाहून नेणाऱ्या वाहनावर कारवाई. वाहनासह 165 किलो क्विंटल वजनाचे 330 कट्टे पोलिसांकडून जप्त. बीडच्या आष्टी तालुक्यातील ऊसतोड कामगाराची ऊसतोड बंद होण्यासाठी बेंगलोर फाउंडेशनचा मोठा पुढाकार. सेट्री फाउंडेशन बेंगलोर यांच्या वतीनं कारखेल खुर्द या ठिकाणी 9 एकर क्षेत्रावर केशर आंबा लागवड. 200 कुटुंबाचं ऊसतोड कामगारांचे स्थलांतर थांबणार. जे शेतकरी 3 वर्ष झाडं जगवतात त्या शेतकऱ्यांना 3 वर्षानंतर आपण गोबर गॅस, सोलर, शेततलाव याही गोष्टी मोफत देतो आणि ज्या गावातून सर्वात जास्त लागवड होईल त्या गावात आपण जलसंवर्धनाची कामं करतो.